पाहायला मिळते. अगदी चांगली फलंदाजी आहे, परंतु मागच्या सामन्यात धावा 24 चेंडूमध्ये 34 धावा जमवल्या होत्या. आता 18 चेंडूमध्ये किती धावा जमवणार, कारण थोडीशी प्लॅनिंग बदलले, स्ट्रॅटेजी बदलले. मगाशी आपल्याला पाहायला मिळाला होता वासुदेव स्ट्राईक एंडला होता, आता मात्र स्ट्राईक एंडला ऋषी आहे, नॉन स्ट्राईक एंडला वासुदेव. आणि गोलंदाजी मार्क वरती आखूड टप्प्याचा गोलंदाज नितीन याने आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला आणि चेंडू पडता क्षणी आतल्या दिशेने वळण घेतोय आणि फलंदाजी इथे मात्र बीट होतोय. या चेंडूवरती निर्धावची घोषणा पंचांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज नितीन. आता मात्र यॉर्कर चेंडू हाताळला, इथे मात्र यष्टीरक्षकाची थोडी गालन झाली, त्याला वाटला बॅटची कडा घेतली की काय, परंतु कुठलाही संपर्क नाही. पुनशा निर्धाव चेंडूची सांगता. तो चेंडू पकडणारा कुठेतरी अपील करण्याच्या प्रयत्नात होता, परंतु चेंडू मात्र सापडला नाही यष्टीरक्षकाला. आता मात्र फुलटॉस पृथ्वीचा चेंडू, इथे मात्र मोठा प्रहार, मोठा फटका. चेंडू येतोय समालोचन कक्षाला सलामी देत असताना षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या चेंडूच्या अंती अजूनही 3 चेंडू या षटकातील उर्वरित आणि कशा रीतीने फलंदाजी होईल. ऋषी मात्र एक मोठा फलंदाज आहे, प्रहार चालवायला सुरुवात केली. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने जाणारा चेंडू अतिरिक्त बाहेरून जातोय. चेंडू आणि फलीचा संपर्क नाही. पंचांकडे असे भूत नजरेने पाहतोय, परंतु पंच मात्र तटस्थ, हा चेंडू निर्धाव आहे. आता आखूड टप्प्याचा चेंडू होता, अतिरिक्त उचली होती, चेंडू पडला आणि आतमध्ये झपतीशी वळण घेतलं आणि तिथे मात्र पुनशा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेचावा लागेल. पॉवर प्लेचा षटक आहे, इथे मात्र फक्त टायमिंग ची गरज असते, कुठे ताकदीची गरज नसते. आता मात्र टायमिंग मात्र कुठे होताना दिसत नाही. बॅटची आतली कडा घेतली, सरळ चेंडू गोलंदाजाकडे आला आणि निर्धाव चेंडूची सांगता. डीजे मास्टर. पंच जरा स्पीडअप घ्यायचे. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू वासुदेवला होता, इथे मात्र लेग साईडच्या चेंडूला दिशेने चेंडूला उडवायचं होतं, इथे मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत चेंडू फेकले गेले 7, त्यात मधील 6 चेंडू मात्र निर्धाव या जोडीच्या माध्यमातून. आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, मिडल होत नाही चेंडू, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय, सहजरित्या झेल पकडतोय, माघारी परतावं लागेल वासुदेव या फलंदाजाला. नौका फलंदाज खेळपट्टीवरती राहुल. राहुलला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने ढकलला, तिथे क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाला मात्र गवसलंय या फलंदाजाने आणि एक टप्प्या अखेर चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि या चेंडूवरती मिळाले फक्त 1 धाव. आता मात्र या संघाचा तारणहार ऋषीला मात्र फटका खेचावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र घेता आला नाही ऋषीला, इथे मात्र ऋषीला माघारी परतावं लागेल. अगदी खराब गोलंदाजी होते, त्याच्यावरती प्रहार सहजरित्या चढवायला पाहिजे, परंतु सहजरित्या इथे मात्र झेल देत असताना माघारी वारंवार येत आहेत विकेट.
नक्कीच आपल्या कर्जत खालापूरचे विद्यमान माननीय महेंद्र सदाशिव थोरवे साहेब आमदार आहेत आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्या चांगल्या कामगिरीला इथे माझे प्राधान्य देत असताना भगवान शेठ यांनी त्यांच्या नावाने इथे मात्र शृंखला ठेवण्यात आलेली आहे. साहेबांचं नाव कुठेतरी व्हायला पाहिजे, कुठेतरी त्यांच्या नावाचा गाजावाजा व्हायला पाहिजे. त्याच कारणास्तव इथे मात्र शृंखलेचा आयोजन केला आणि चांगल्या रीतीने आयोजन मात्र पाहायला मिळत आहेत. सगळीकडे भगवा रंग पाहायला मिळतोय, सगळीकडे त्यांचे बॅनर पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी एक शिवसैनिक आहे आणि ते दाखवून देत असताना या शृंखलेच्या माध्यमातून जाऊया पुढचा चेंडू. अखेरचा चेंडू असेल. रमाकांत या गोलंदाजाच्या माध्यमातला गोलंदाजीतला इथे मात्र षटक संपल्याचा इशारा येतोय. चांगले पंच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे हरीश सर, एकीकडे असेल सुरेश सर. दोन्ही पंचांचे धन्यवाद. KTC लाईव्ह इव्हेंटचे देखील धन्यवाद. आणि इथे दिनेश स्कोररच्या भूमिकेत आहे, त्याचे देखील धन्यवाद. चांगला आणि शेवटच्या षटकामध्ये केतनला मात्र नितीनला का केतन आहे, केतन गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. तशीच काही गोलंदाजी मात्र करण्यासाठी पाचारण केलं गेलंय, परंतु चेंडू पहिलाच आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांच्या लक्षात आला हा चेंडू खराब आहे. लगेच कोणताही बेल न घालवता घोषणा देखील केली खराब चेंडूची. आणि इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा हातलत असताना दिशा मात्र कायम ठेवली. टप्पा लाईन लेन बघायला गेलात तर केतनच्या गोलंदाजीतला अगदी चांगली गोलंदाजी होते. डावखुऱ्यात ग्राउंडचे मालक जैतू शेठ भगत यांना विनंती आहे मंचावर यायचंय. अगदी आपल्याला इथे पाहिलं, भगवान शेठ यांनी तुम्हाला पाहिलं आणि नक्कीच आवाज दिला. या आयोजनात लहान थोरांचं सर्वांचा इथे मात्र आदर सत्कार केला जातोय. त्या सत्कारासाठी तुम्हाला मात्र इथे बोलवण्यात आले, पाचारण केले गेले, यायचंय आपला सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाले. आता मात्र चेंडूला उडवलाय, मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक होता संदीप, त्याच्या माध्यमातून घडले चुकी आणि चेंडू जातोय चौकारासाठी. आता मात्र आखुटप्याचा चेंडू होता, अगदी स्क्वेअर रिजन मध्ये चेंडूला भिडकवण्यात आले. तिथे मात्र धावा मिळतील 4 धावांच्या मदतीने धावफलक 19 अंकावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही एक उर्वरित चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका येतोय तर नक्कीच सामना मात्र चांगला पाहायला मिळेल.
आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, फटका तर खेळलाय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. तिसरीचा प्रयत्न होईल, तिसरीच्या अंती इथे मात्र धाव स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाज प्रतीकला आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 21 या अंकावरती. 18 चेंडू 22 ची गरज असेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक लागताय तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. भगत यांना विनंती असेल आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कारासाठी विनंती करेल भगवान शेठ यांना विनंती आहे आपण यांचा सत्कार करायचा आहे. आदरपूर्वक सत्कार होत असताना मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय पाहुण्यांचा. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचंय. अगदी घर बसल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. विनंती असेल वेळ आता मात्र आपल्याकडे कमी उरले. 1:40 झालेत. अजूनही पहिल्या सत्रातले सामने मात्र आतापर्यंत संपुष्टात आले नाहीत. अजूनही पहिल्या फेरीतले 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर सेकंड राऊंडचे 2 आणि 1 मात्र क्वालिफायरचा सामना म्हणजे असे 6 सामने अजूनही उर्वरित आहेत. 6 सामने कव्हर करायचे आपल्याला. याची विनंती आहे पंचांना स्पीडअप घ्यायचं आहे. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल वल्लभ, नॉन स्ट्राइकला महेंद्र. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे महेंद्र आणि उजव्या हाताचा फलंदाज वैभव वल्लभ. आणि गोलंदाजी मार्कवरती ज्याने आंबेली परिसर लीग मध्ये ह्या ग्राउंडवरती मात्र आपला वर्चस्व दाखवत असताना उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय आणि 6 चेंडू 6 विकेटची कमाई करून दिली आपल्या संघाला. तो इथे मात्र आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलं गेलंय. तिथे मात्र चेंडूचा पाठलाग होतोय परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकून गेलाय. 4 धावेंसाठी येतोय तो चौकार डीजे. इथे मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र कव्हर पॉइंट मध्ये इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने ढकललं होतं. तिथे मात्र 1 धाव मिळाली आणि स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडला उभा असलेला हा फलंदाज महेंद्र मात्र आता स्ट्राइक एंडला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा फलंदाज. आजच्या दिवसात कामगिरी देखील चांगली राहिली आहे आणि आता मात्र सेकंड सामन्यामध्ये कशा रीतीने कामगिरी करेल. समोर गोलंदाज देखील प्रत्येक चौथा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे
छोटा पॅकेट बडा धमाका. ग्राउंडवरचे धमाके आणि बाहेर देखील त्याचे धमाके ऐकायला आवडतील सर्वांना, परंतु मी सांगणार नाही. असेच काही धमाके आहेत प्रतीक परंतु इथे मात्र चेंडू जातोय. अगदी लाईन लेन सुधारत असताना चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. कुठलीही चुकी नाही यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र सरळ स्टेट ड्रावचा फटका जिवारी लागेल प्रतीकच्या, कारण चेंडू आलाय 6 धाब्यांसाठी. मोठा फटका 6 ने धाव संख्या 10 या अंकावरती, 11 या अंकावरती. 3 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील वल्लभच्या माध्यमातून, तर 2 चेंडू आणि 6 धावा पाहायला मिळतील महेंद्रच्या माध्यमातून. आता शेवटचा चेंडू कशा रीतीने प्रहार चढवणार महेंद्र. अगदी सफल झालाय. अखूर टप्प्याचा चेंडू इथे मात्र जज केला. चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिलंय. काही टप्प्याने चेंडूला फील्ड करायला पाहिजे होतं. इथे मात्र ऋषीने चेंडूला फील्ड केलं. चांगली फेकी केली. यष्टीरक्षक मात्र चेंडू जज करू शकला नाही. चेंडू मात्र सोडून दिला आणि तिथे मात्र धावबाद होता होता महेंद्र वजा वाचलाय आणि तिथे मात्र धावा मिळतील 2. धाव संख्या जाऊन पोचले 13 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडू 10 ची गरज. डीजे आता गोलंदाजी मार्क होते. ऋषी हा गोलंदाज सज्ज झालाय. अगदी दोन्ही दिशेने चेंडूला वलवू शकतो. बोटांमध्ये जादू आहे या गोलंदाजाच्या. ती जादू मात्र पेशकश करेल का? हा चेंडू जर निर्धाव फेकतोय, हा षटक जर निर्धाव फेकतोय, तर संघ मात्र विजयाच्या दिशेने येऊ शकतो. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. फलंदाज वल्लभच्या माध्यमातून येतो तो चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 17 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र गरज असेल 6 धाव्यांची. 11 चेंडू 6 धाव्यांची गरज. पहिला इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना जांभूलवाडी संघाच्या फलंदाजाकडून झालेल्या चुका संघाला मात्र या शृंखलेतून बाहेर नेणार की काय? येणारे 11 चेंडू 6 धाव्यांची गरज. आता मात्र यॉर्करचा चेंडू अगदी हलक्या हाताने स्टेअर केलं चेंडूला. लॉंग मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला अडवलं जाते ना, तिथे मात्र एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. पुनश्च आता महेंद्र येतोय. अगदी समांतर धावा या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. एकीकडे वल्लभ 10 धाव्यांवरती खेळतोय, तर एकीकडे महेंद्र 8 धाव्यांवरती खेळतोय. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला उंची दिले. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने धावफलक 20 या अंकावरती. आता मात्र फक्त 3 धावेंची गरज असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 3 धावेंची गरज. आता मात्र समोर चेंडूला फेकला. इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र एक धाव सहजरित्या कंप्लीट केली महेंद्र आणि वल्लभने. 8 चेंडू 2 ची गरज. अगदी मेचकरवाडी संघ एफ संघ ज्या रीतीने खेळी करतो त्याच रीतीने मात्र बी संघाची खेळी राहिली. आता मात्र खराब चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि यष्टीरक्षकाने हा चेंडू सोडून दिलाय. चेंडू गेलाय चौकारासाठी, म्हणजे 5 धावा या चेंडूवरती मिळतील आणि सहजरित्या विजय मात्र झालाय तो मेचकरवाडी संघ. आता विनंती असेल धोत्रेवाडी संघाला आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि ठोंबरवाडी